संगीता मराठी फॉर इंग्लिश मीडियम स्कूल CBSE पॅटर्न 4 क्लास। आज दुसऱ्या पाठाचे आपण पाठांतर करणार आहे। पाठाचे नाव आहे लोकमान्य टिळक। टिळकांचे जन्मनाव केशव होते। त्यांची आई त्यांना प्रेमाने बाळ म्हणत असे। पुढे बाळ गंगाधर टिळक हे नाव रूढ झाले। ते खूप बुद्धिमान, निर्भीड, त्यागी व थोर देशभक्त होते। ते विद्वान, व्यासंगी, सत्यप्रिय होते। एकदा शाळेत शिक्षक बाहेर गेले असता मुलांनी शेंगा खाऊन टरफले वर्गातच टाकली। मास्तरांनी टरफलं कोणी टाकली म्हणून विचारले असता कोणीच कबूल होईना। तेव्हा प्रत्येकाला मास्तर छड्या देऊ लागले। छडी खाण्याची टिळकाची पाळी आली तेव्हा त्यांनी हात पुढे केला नाही। मास्तर म्हणाले, मग कोणी शेंगा खाल्ल्या? त्याचे नाव सांग। टिळकांना चहाडी केलेली आवडत नसे। टिळक म्हणाले, मी छड्या खाणार नाही व कोणाचे नावही सांगणार नाही। मास्तरांनी त्यांना घरी जायला सांगितले। शरीर सुदृढ, बलवान, शक्तिवान असले पाहिजे अशा विचारसरणीचे ते होते। प्रथम त्यांचे शरीर दुबळे व अशक्त होते। त्यांनी अभ्यास बाजूला ठेवून व्यायाम सुरू केला। ते शरीर बलवान होण्यासाठी कुस्ती खेळू लागले। त्यांनी पोहण्याचा व्यायाम सुरू केला। त्यांचे शरीर सुदृढ झाले। राष्ट्राची, समाजाची सेवा करायची असेल तर शरीर सुदृढ पाहिजे असे त्यांचे मत होते। त्यासाठी खूप प्रयत्न करा, साधे पण सकस अन्न खा, भरपूर व्यायाम करा। आणि त्यांचे म्हणणे होते की टिळक व आगरकरांनी सुखाचा मार्ग सोडून देशसेवेचे अत्यंत खरतड असे व्रत घेतले होते। त्यासाठी त्याग करण्याची त्यांची तयारी होती। टिळकांनी जनजागृतीसाठी गणपती उत्सव मोठ्या प्रमाणात सुरू केले। कथा, कीर्तन, व्याख्याने सुरू केली। त्यांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सव सुरू केले। लोकात उत्साह संचारला। ते गुप्तपणे क्रांतिकार्याला पाठिंबा देत होते। टिळक सतत उद्योग करीत असत। 1880 साली टिळक, आगरकर व चिपळूणकरांनी मिळून न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली। 1885 रोजी फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले। या कॉलेजमधून सुशिक्षित कार्यकर्ते निर्माण करण्याची टिळकांची इच्छा होती। 1915 रोजी जूनमध्ये टिळकांनी लिहिलेल्या गीता रहस्य या ग्रंथाची पहिली आवृत्ती बाहेर पडली। मंडालेच्या तुरुंगात त्यांनी त्या ग्रंथाची निर्मिती केली। गीता रहस्य या ग्रंथाने टिळकांना खूप कीर्ती मिळवून दिली। टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच हा देशाला मंत्र दिला। त्यांना हिंदी असंतोषाचे जनक